हे बघा हे स्थान आहे जिकडे लक्ष्मणने शूर्पणखाचे नाक काट केली होती. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र. नमस्कार प्रिय मित्रांनो, वेलकम बॅक टू प्रतीक्स पॅराडाईज. दिस इज ब्लॉग नंबर 5 आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण खूप भारी गोष्टी ठिकाणी जाणार आहे. आज आम्ही तपोवनात जाणार आहे, मग ते पण दाखवू. आणि काय म्हणतात, तपोवनातले जेवढे सुंदर मंदिर, प्राचीन स्थान आहे आणि असे स्थान जिकडे भगवान श्रीराम सुद्धा राहिले होते, अशा ठिकाणी तुम्हाला स्थान दाखवू आम्ही. आणि आज तुम्हाला मी खूप खूप स्पेशल ठिकाणी घेऊन जाणार आहे मी, जी जागा माझ्या हृदयाच्या खूप क्लोज आहे. तर ती जागा बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, ठीक आहे. तर मी ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा. तर आपण भेटू, तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. आता आम्ही करंटला आम्ही चाललोय मार्केटमध्ये भाजी आणायला आणि आमचं विकेंड आहे, तर आज सुट्टी पण आहे मला, मग त्यामुळे ते पण तुम्हाला दाखवतो मी. आणि स्पेशल जागा जी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला भेटेल बघायला, तर ती तुम्ही बघा. त्यासाठी मला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. व्हिडिओ बघा तुम्ही. फळभाज्या घेतो आम्ही आणि निघू मग आम्ही इथून. तुम्हाला तपोवनचं पण सगळं. सो मित्रांनो, आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता संध्याकाळचे 4 वाजले. आम्ही आता तपोवनात जाऊ आणि तुम्हाला दाखवू. तिकडे 2-3 स्पॉट आहे जिथे आम्ही जाऊ आता. जसं की तिकडे आता सीता मंदिर आहे, त्याच्यानंतर अजून जे भगवान लक्ष्मणचं एक मंदिर आहे तिकडे, आपलं कपिल गोदावरी संगम तिकडे जाऊ. आणि 2-3 स्पॉट्स मला दाखवतो, तुम्ही ते व्हिडिओमध्ये पुढे बघाल शकता. तर आम्ही निघतो थोड्याने आता. तर मी रेडी झालेलो, आम्ही रेडी होते आता. Woke up late, missed the morning glaze. हे मंदिर लक्ष्मणचे मंदिर. शूर्पणखा की नाक काटी हुई जगह. होऊ शकता हे मंदिरचा मधला परिसर आहे. गणपती बाप्पाची मूर्ती इकडे एंट्रन्सलाच आहे. तर इकडे असे हे पण आहे, काय म्हणतात, ड्रॉइंग्स किंवा असं आर्ट म्हणू शकता. तिथे दाखवलंय भगवान रामचे पास्ट टाइम्स दाखवले आर्ट फॉर्म मध्ये. भगवान राम युद्ध करताना भगवान रामने शबरीचे बेर खाल्ले, त्याचं हे आर्ट. आणि तपोवन मध्ये भगवान सीताराम लक्ष्मणचे पास्ट टाइम्सचं एक आर्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी मंदिराचा मधला परिसर कसा होता. हे बघा हे स्थान आहे जिकडे लक्ष्मणने शूर्पणखाचे नाक काट केली होती. इथे तुम्ही वाचू शकता. हे कोणाला वाचत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. हे एक्झॅक्ट ते स्थान आहे की जेथे भगवान लक्ष्मणजींनी शूर्पणखाचे नाक कापले. ते एक्झॅक्ट हे स्थान आहे. याच ठिकाणी तपोवनमध्ये भगवान लक्ष्मणने शूर्पणखाचे नाक कापले होते. ओके. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मी की हे बघा, इथे समोर भगवान लक्ष्मणजी आहे आणि समोर हनुमानजी आहे. समोर जिकडे भगवान राम लक्ष्मण असतात तिकडे हनुमानजी असतात. बघू शकतो मी. आता तुम्हाला दाखवतो मी अजून काही स्थान इकडचे. आता हे फर्स्ट स्थान होतं. ओके. मला मंदिरचं बाहेरचं परिसर तुम्ही बघितलं असेल. तर याच्या पुढे कुठे जाणार आहे तुम्ही आम्ही, तर तुम्हाला दाखवतो मी आता. ओके. आमचं दर्शन झाले आता. आता आम्ही कुठले ठिकाण एक्सप्लोर करतो. तुम्हाला एक मेन गोष्ट दाखवतो मी आता. इथून थांबा. तर तुम्हाला मेन गोष्ट तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, भगवान राम, थोडी छान भगवान रामची प्रतिमा आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता हल्लीच
बांधलेली आहे आणि खूप छान दिसते बघा. आता या ज्या ठिकाणी हे भगवान रामचे विग्रह एवढे मोठे आहे रामसृष्टी उद्यान. इथे हे भगवान रामचे एवढे मोठे विग्रह जे आहे बांधलेले आहे. नाशिक मधले सगळ्यात मोठे विग्रह आहे भगवान रामचे हे बघा तुम्ही. ते शांत एक स्मित हास्य भगवान त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता इकडे. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. आता इकडे एक स्थान आहे आम्ही जाणार आता. ठीक आहे ते पण तो माता माता. आता आम्ही इथे आलेलो आहे सर्व धर्म मंदिर. हे ऑल रिलिजियस टेम्पल आहे. तर हे थोडं अजब मंदिर, एक अजब मंदिर आहे नाशिक मधलं. तुम्हाला तो एक अजब मंदिर आहे नाशिक मध्ये, तुम्हाला दाखवतो मी. इकडे सगळे भगवंत आहे बघा. आता बाहेर तुम्ही बघू शकता किती हे सुंदर आर्किटेक्चर आहे मंदिरचं. ते भगवान राम पण आहे, इथे हनुमानजी पण आहे. तुम्हाला दाखवतो मी आता. ओके. सो इकडे हे महावीर बुद्ध आणि भगवान बुद्ध, महावीर स्वामी आणि भगवान बुद्ध आहे. भगवान हे महावीर स्वामी जी आहे आणि भगवान बुद्ध आहे इकडे. ओके. सो इथे आता आपण गयापासून जगन्नाथपुरीला आलोय. इथे जगन्नाथ स्वामी, सुभद्रामाई, बलदेव प्रभू, दर्शन होईल तुम्हाला. ठीक आहे. जगन्नाथ टेम्पल नंतर आपण आलोय कैलास धामाला, भगवान शिवकडे, दत्तात्रय भगवानकडे. ओके. तर इकडे विग्रह जे आहे मला माहिती नाही संप्रदाय आहे पण ठीक आहे. तिथून वेलकम बॅक टू अयोध्या राम दरबार. बोलतो तुम्ही भगवान रामचे डोळे मस्त स्माइलिंग मस्त आहे नाही का. हा खूप छान स्माइल आहे विग्रहांची. तुम्हाला दाखवतो भगवान रामांची सीता माझा स्माइल किती सुंदर स्माइल बघा. लक्ष्मणजी आणि हनुमानजी. इकडे गणेशजी आहे आणि दुर्गा माता आहे. ओके. यांच्या इथे आमच्या इष्ट देवता श्री राधा कृष्ण. तुम्ही भगवान राधा आणि कृष्ण हे सेटिंग पोस्टर मध्ये आहे. तुम्हाला बघा तुम्ही. फ्रॉम गोलुक टू वैकुंठ श्री लक्ष्मीनारायणची आहे इकडे. फ्रॉम वैकुंठ टू भूवैकुंठ पंढरपूर धाम विठ्ठल रुक्मिणी आहे इकडे. ज्ञानेश्वर माऊली आहे. ओके. आणि लास्ट तुम्हाला दाखवतो मी गुरु नानकजी आहे आणि संत तुकाराम महाराज आहे. सो आमचं दर्शन झालंय सर्व धर्म मंदिर पण. आणि तुम्हाला फायनल स्पॉट दाखवतो. ओके. इकडचा तो हा स्पॉट आहे कपिल गोदावरी संगम. ओके. कपिला नदी आणि गोदावरी नदीचं जे मीटिंग पॉइंट आहे हे तो तुम्हाला दाखवतो मी. ओके. हे बघा वन ऑफ द बेस्ट व्ह्यूज, बेस्ट स्पॉट नाशिक मधला आहे. तर तुम्हाला नेचरमध्ये तुम्हाला यायचं असेल तर हा एक खूप छान स्पॉट आहे. तुम्हाला दाखवतो. ओके. तुम्ही बघा व्हिडिओ. हा
हे बघा हा बघा किती आरामात, काही भीती नाही काही नाही, आम्हाला चिल करतो इकडे बघा. तिला म्हणतात जागा अशा जागी येऊन जे रिलॅक्स होतो माणूस, वन ऑफ द बेस्ट स्पॉट आहे नाशिक मधले हे. आणि असे स्पॉट्स लोकांना माहिती नाहीये, माहिती आहे का? नाशिक मधले लोक त्र्यंबकला जातात, इकडे तिकडे फिरतात, पण हे जे शांततेचे स्पॉट आहे, नेचर सोबत एकत्र होणं, एकजूट होण्याचं स्पॉट आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. बघा कपिल नदी, गोदावरी नदी बघा किती छान वाहते. बघा भाई डेंजर मारते नदी. हे आई नको जाऊ. हो बघा, हा ना, पाण्यात बदक आहे बघ, मस्त पाण्यात एक बदक आहे इकडे. हा बघा उडून गेलं तिकडे. हा हे बघा कसे उडून जात आहे बदक तिकडे, हे बघा तो चिल करतोय इकडे मस्त. भाई भीती वाटत नाही त्याला, उभं राहतो टिपावर. काय करते गोलगप्पे आता. आणि काही लोकांनी पर नेहमी सगळं सुरुवात करून टाकली माझ्या आधी खायची. ठीक आहे, मी मागचा वगैरे बघितलं नसेल तुम्हाला रेस्टॉरंट माहिती नसेल, तुम्हाला मागचं बघावं लागेल. त्याची लिंक पण टाकून देईन पडते मी, तुम्ही बघा व्हिडिओ तो पण. ठीक आहे, आता आम्ही गोलगप्पे एन्जॉय करतो आता. ओके, तर मित्रांनो आम्ही आता ते स्पॉट जे आहे आमचं तपोवनवरचा ते आहे लक्ष्मीनारायण मंदिर. ओके, ते मला दाखवतो मी आता. हे लक्ष्मीनारायण. सो मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो, आमचा प्रवास जो होता ते स्पॉट्स काही आले ते बघून झालेले आहे. तुम्हाला कसे वाटले स्पॉट सांगा, तुम्हाला त्यातनं कुठला स्पॉट आवडला ते पण सांगा कमेंट्समध्ये, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि तुम्हाला आता काय म्हणता, लाईक करा, तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा नक्की. ओके, असेच नवीन ब्लॉग्स पुढे बनवत राहतील. तोपर्यंत आजसाठी इतकंच, फक्त बघत राहा प्रतीक्स पॅराडाईस. ओके, बाय.